हे पुण्याचे लोक जरा इडे आहेत काय रे? पेट्रोलचा रेट वाढला म्हणून कोण आंदोलन करते होय? आंदोलन करून आता पण देशात काय भलं झालंय? काय तुम्ही राव, काँग्रेसच्या काळात काय पेट्रोल स्वस्त होतं होय? पाकिस्तानला जाऊन बघा, 380 रुपये लिटर पेट्रोल झाले आणि तुम्ही जरा 112 रुपये केल्यावर लगेच दंगा करायला लागलाय राव. देवाभावानी कसा गेम केला हा? मास्टर स्ट्रोक मारला का नाही? तुम्ही प्लॅनिंग करत बसला, तिने आधीच 14 दिवसाची जमावबंदी लावून मोकळे झाले. ते ग्रह खाते काय खीरभात खायला ठेवले हा? आणि पेट्रोल म्हणजे काय खायची गोष्ट वाटली रे तुम्हाला? ते काय शेत जमिनीवरती कांद्यासारखं उगवते? त्याला आणायला लागते परदेशातनं, त्यासाठी अमेरिकेतनं परमिशन काढायला लागते. मोदी साहेबांच्या किती डोक्याला ताप आहे राव, आणि तुम्ही आंदोलनाच्या गोष्टी करताय. आणि काय रे, ते तुमच्याकडे अजून एक चर्चा आहे, ते 2 राज्यांमध्ये पेट्रोलचा भाव वेगळा आहे म्हणून. ते गुजरात जरा गरिबांचं राज्य आहे, तुम्ही श्रीमंत लोक आहे, तिकडे जरा आर्थिक मंदी असत्या, तिकडे स्वस्त द्यायला लागते पेट्रोल. तुम्ही जरा 4 पैसे जास्त दिल्यावर लगेच चर्चा करता, लगेच काय त्रास झाला तुम्हाला हा? काय असं असते? एकतर 2 महिने 5 राज्याचे इलेक्शन होऊपर्यंत 1 रुपया पण प्राइस वाढवलं नाही पेट्रोलचा. ते कौतुक करायचं सोडून तुम्ही आंदोलनाच्या गोष्टी करता राव. ते बिचारा आपले मुख्यमंत्री साहेब, हेलिकॉप्टरनं फिरला पाहिजे माणूस हा, बुलेटनं फिरायला लागलाय. तुम्ही बाईकनं फिरणारी पोरण रे, तुम्हाला सायकली काढायला येत नाहीत हा? उद्यापासून परवडलं तर घरातनं बाहेर पडायचं, नाहीतर गप घरात बसायचं. कंपनीवाल्यांना सांगायचं वर्क फ्रॉम होम द्या. जर नाही ऐकलं तर हा व्हिडिओ दाखवायचा. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है.